तर उपमुख्यमंत्री शिंदे कसपटे कुटुंबाच्या भेटीला दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। वैष्णवीचं माहेर असलेलं कसपटे कुटुंब आणि त्यांच्या भेटीसाठी आता एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। यापूर्वी अजित पवार यांनी देखील कसपटे यांच्या घरी जात त्यांची भेट घेतलेली होती, त्यांचं सांत्वन केलेलं होतं। इतकंच नाही तर वैष्णवीला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गिरीश महाजन यांच्या माध्यमातून वैष्णवीच्या वडिलांसोबत चर्चा केलेली होती, फोनवरून त्यांच्याशी संवाद साधलेला होता आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। दरम्यान कालच अजित पवार यांनी देखील वैष्णवीच्या आईवडिलांसोबत चर्चा केलेली होती। जवळपास अर्धा तास अजित पवार आणि वैष्णवीच्या आईवडिलांची बंद दाराआड चर्चा झालेली होती। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जावा अशी मागणी कसपटे कुटुंबियांची आहे। इतकंच नाही तर आम्हाला चांगला वकील देण्यात यावा अशी मागणी देखील कसपटे कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली होती। देवेंद्र फडणवीस यांनी देखील कसपटे कुटुंबियांना आम्ही वैष्णवीला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे। या प्रकरणामध्ये आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला सोडलं जाणार नाही असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला। अजित पवार यांनी देखील या संदर्भात आश्वासन कसपटे कुटुंबियांना दिलेलं आहे आणि आता एकनाथ शिंदे हे देखील कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत।